हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आपण 6th स्टँडर्डच्या जनरल सायन्स या सब्जेक्टमधील फर्स्ट चॅप्टर नॅचरल रिसोर्सेस एअर, वॉटर अँड लँड या लेसनचा स्टडी करत आहोत. सो याच चॅप्टरचे प्रिव्हियस 2 लेक्चर्स आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही 6th स्टँडर्ड जनरल सायन्स महाराष्ट्र बोर्ड या प्लेलिस्टमध्ये बघू शकता. आणि याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी प्रिव्हियस दोन्ही लेक्चर्सचे लिंक्स देत आहे. सो त्या लिंकवर सुद्धा क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. सो फ्रेंड्स, व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्सला, फॅमिली मेंबर्सला आपले व्हिडिओ लेक्चर्स नक्की शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर डेली अपलोड होणारे आपले जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते तुम्हाला बघता येतील, त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. ओके फ्रेंड्स, सो आपण आजचे व्हिडिओ लेक्चर स्टार्ट करूया. सो इथे आपल्याला आता एक डायग्राम दिसते आहे, एक पिक्चर दिसत आहे. यामध्ये आपल्याला लँडचे, जमिनीचे काही लेयर्स झालेले दिसतात. द लँड ऑन अर्थ ऑल्सो लुक्स लाईक दिस. म्हणजे पृथ्वीवरची जमीन आपल्याला कशी दिसते या डायग्राम मध्ये, या पिक्चर मध्ये दाखवल्याप्रमाणे. इफ अ पाइपलाइन इज बीइंग लेड इन युअर नेबरहुड, ऑब्झर्व केअरफुली दिस पिट्स डग फॉर दिस पर्पज. म्हणजे आपल्या आजूबाजूला, आपल्या शेजारी जर सपोज कुठे खाणकाम चाललं असेल किंवा कुठे पाईपलाईन टाकायचं काम चाललं असेल, तर आपल्याला जे खणलेले खड्डे असतात तर त्या खड्ड्यांमध्ये आपल्याला जमिनीचे लेयर्स झालेले दिसतात. You will see some layers under the land surface as shown in the accompanying figure. जसं की आपल्याला या पिक्चर मध्ये दिसतंय की जमिनीचे, लँडचे वेगवेगळे लेयर्स दिसतात, ते थर दिसतात. त्याच प्रकारे आपण ज्या वेळेला खोदकाम चालू असतं किंवा पाईपलाईन टाकायची चाललेली असते तेव्हा आपण जमिनीचे लेयर्स तिथे बघू शकतो. If the land has mature soil, the topmost layer is formed by the decomposition of the remains of plants and ॲनिमल्स. म्हणजे जी मॅच्युअर सॉईल असते ती आपल्याला जमिनीत वरती, सगळ्यात वरची जी लेअर आहे तिथे बघायला मिळते. तर ती कशी तयार होते? ती प्लांट्स आणि ॲनिमलच्या डिकम्पोजिशन मधून तयार होते. दिस लेअर इज कॉल्ड ह्युमस. जसं की आपल्याला इथे फिगर मध्ये दिसतंय की सर्वात वरची जी लेअर आहे त्याला मॅच्युअर सॉईल असं म्हणतात. यालाच काय म्हटलेलं आहे? तर ह्युमस असं म्हटलेलं आहे. इट इज युजली फाउंड इन डेन्स फॉरेस्ट. म्हणजे डेन्स फॉरेस्ट म्हणजे काय? तर ती दाट जंगल जिथे असतं तिथं आपल्याला तशी मृदा, तशी सॉईल, तशी माती आढळते, आपल्याला पाहायला मिळते. ओके. द लँड बिलो दिस इज फुल ऑफ सँड, सॉईल, स्मॉल स्टोन्स, वॉर्म्स अँड इन्सेक्ट्स. तर याच्या खालचा जो लेअर असतो त्याच्यामध्ये काय असतं? तर सँड असते म्हणजे वाळू असते, सॉईल म्हणजे माती असते, स्मॉल स्टोन्स म्हणजे काय? तर छोटे छोटे खडी असतात, छोटे छोटे काय बोलतात त्याला आपण, बारीक खडी म्हणूया. स्मॉल स्टोन्स म्हणजे बारीक खडी. आणि वॉर्म्स आणि इन्सेक्ट सुद्धा असतात. सॉईल अँड पीसेस ऑफ बेड रॉक आर फाउंड बिलो दिस लेअर ऑफ लँड. This soil is immature. Further below this layer, the proportion of soil decreases and that of rock increases. This is the layer of bedrock. The main mineral in the soil are derived from these rocks. That is why soil in different regions is different. The color and texture of soil are both determined by the bedrock. म्हणजे ह्युमसच्या खालचा जो थर आहे, जो सेकंड लेअर आपल्याला दिसतो त्याला काय म्हणतात? तर सॉईल असं म्हणतात. सॉईल म्हणजे माती. आणि त्या खालच्या जमिनीमध्ये आपल्याला माती आणि मूळ खडकांचे तुकडे आढळतात. आता ही जी सॉईल आहे ती कशी असते? तर ती इमॅच्युअर सॉईल असते. जसं की आपल्याला इथे या डायग्राम मध्ये दिसतंय, या दोन्ही लेअरच्या खालची जी लेअर आहे ती, त्याला काय म्हटलंय? तर इमॅच्युअर सॉईल असं म्हटलंय. आणि या लेअर्सच्या खाली खडकांचं प्रमाण, स्टोन्सचं प्रमाण हे काय होत जातं? तर वाढत जातं. The main minerals in the soil are derived from these rocks. म्हणजे सॉईल मध्ये आढळणारे जे मेन मिनरल्स आहेत, मेन खनिज आहेत, तर या खडकांपासून आपल्याला मिळतात. म्हणूनच काय म्हटलंय? दॅट इज वाय सॉईल इन डिफरंट रिजन्स इज डिफरंट. प्रत्येक रिजन मधली, प्रत्येक प्रदेशामधली माती ही वेगवेगळी आपल्याला आढळते, वेगवेगळी पाहायला मिळते. द कलर अँड टेक्स्चर ऑफ सॉईल आर बोथ डिटरमाइंड बाय द बेडरॉक. म्हणजे तिचा रंग, तिचा कलर आणि तिचं जे टेक्स्चर आहे, या दोन गोष्टी मूळ खडकापासून ठरतात. सो नेक्स्ट आहे द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन.
म्हणजे सॉइल बनण्याची, मृदा बनण्याची, माती बनण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला आता अभ्यासायची आहे. द सॉइल ऑन द लँड इज फॉर्म्ड बाय अ नॅचरल प्रोसेस. म्हणजे जमिनीवर जी माती आहे ती कशी बनते तर ती नॅचरली क्रिएट होत असते. The abiotic components of soil are supplied through the weathering of the bedrock. Due to the heat, cold and water of the sun, wind and rain respectively, the bedrock breaks down into pieces. म्हणजे जमिनीतील मातीसाठी अबायोटिक कंपोनेंट्सचा पुरवठा कसा केला जातो? The abiotic components of soil are supplied through the weathering of the bedrock. Due to the heat, cold and water of the sun, wind and rain respectively, the bedrock breaks down into pieces. म्हणजे ऊन, वारा आणि पाऊस यांपासून निर्माण होणाऱ्या हीट, कोल्ड आणि वॉटर म्हणजे काय तर उष्णता, थंडी आणि पाणी यांच्यामुळे काय होतं तर मूळ जे खडक असतात यांचे तुकडे होतात. मायक्रोब्स, वॉर्म्स अँड इन्सेक्ट्स आर फाउंड अमंग देम. तर हे जे घटक आहेत यामध्ये काय काय असतात तर मायक्रोब्स असतात म्हणजेच काय तर सूक्ष्मजीव असतात, वॉर्म्स असतात आणि इन्सेक्ट सुद्धा असतात. रॉडंट्स लाईक माईस अँड रॅट्स आर ऑल्सो फाउंड हिअर. म्हणजे काय तर उंदीर आणि घुशींसारखे प्राणी सुद्धा यामध्ये आढळतात. द रूट ऑफ ट्रीज गोइंग ऑन द लँड ऑल्सो हेल्प वेदरिंग ऑफ रॉक्स. The process of soil formation is slow and continuous. It takes about 1,000 years for a 2.5 centimeter thick layer of mature soil to form. म्हणजे ट्रीजचे जे रूट्स आहेत म्हणजे झाडांची जी मुळं आहेत ती सुद्धा रॉक्सच्या म्हणजे खडकांच्या अपक्षयाला काय करतात तर मदत करतात. द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस. म्हणजे ही सॉइल फॉर्मेशनची माती तयार होण्याची जी प्रोसेस आहे ती कशी आहे तर एकदम स्लो आहे आणि ती कंटिन्युअसली चालू राहते. इट टेक्स अबाउट 1,000 years फॉर अ 2.5 centimeter थिक लेअर ऑफ मॅच्युअर्ड सॉइल टू फॉर्म. म्हणजे मॅच्युअर्ड सॉइल जे आहे जी परिपक्व मृदा असते तिचा 2.5 सेंटीमीटर एवढा थर तयार होण्यासाठी किती वर्ष लागतात? हजारो वर्ष लागतात, थाउजंड्स इयर्स लागतात. ओके. सॉइल कॅन गेट डिस्ट्रॉयड इन शॉर्ट पिरियड ड्यू टू फ्लड्स, स्टॉर्म्स अँड ह्युमन ॲक्टिव्हिटीज सच ॲज मायनिंग. म्हणजे जेव्हा फ्लड्स येतात, फ्लड्स म्हणजे काय तर पूर परिस्थिती येते, जेव्हा स्टॉर्म्स असतात म्हणजे वादळी वारं येतात आणि ह्युमन ॲक्टिव्हिटीज सच ॲज मायनिंग म्हणजे माणसांनी काय केलंय तर जे खाणकाम सुद्धा जे केलंय याच्यामुळे सुद्धा काय झालंय तर सॉइल जी आहे, मृदा जी आहे ती कमी वेळेमध्ये नष्ट होऊ लागली आहे. दॅट इज वाय इट इज नेसेसरी टू कॉन्झर्व सॉइल अँड टू प्रिव्हेंट इरोजन ऑफ लँड. म्हणूनच काय इम्पॉर्टंट आहे, काय नेसेसरी आहे तर सॉइलला कॉन्झर्व करणं म्हणजे मातीला संधारण करणं तसेच जमिनीची धूप थांबवणं हे इम्पॉर्टंट आहे. प्रिव्हेंट इरोजन ऑफ लँड म्हणजे काय जमिनीची धूप होणं आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. द बेस्ट रेमेडी फॉर दिस is to increase the green cover of the land. Erosion of land is reduced if grass, trees and bushes are grown in it. म्हणजे यासाठीची बेस्ट रेमेडी काय सांगितलेली आहे? प्लांट्स वरती लँड वरती आपल्याला काय करायचं आहे तर जास्तीत जास्त प्लांट्स लावायचे आहेत. त्याचबरोबर काय ग्रास, ट्रीज आणि बशेस म्हणजे काय गवत, झाडे झुडपे लावल्यामुळं काय होणार आहे तर जमिनीची धूप होणं थांबणार आहे. इरोजन ऑफ लँड म्हणजे काय तर जमिनीची धूप होणं. सो ट्राय दिस मध्ये काय सांगितले आपल्याला? Obtain specimens of soil from various places in your surroundings such as your own yard, a garden, hills, river banks, fields and rocky ground. Note the differences in specimens with respect to color, feel, texture and the size of the particles. म्हणजे आपल्या सराउंडिंग्स मध्ये असलेले वेगवेगळे जे प्लेसेस आहेत, वेगवेगळी ठिकाणं जी आहेत, कोणती ठिकाणं? यार्ड, गार्डन, हिल्स, रिव्हर बँक्स आणि फील्ड्स, रॉकी ग्राउंड्स. तर यांसारख्या ठिकाणी असलेली जमीन जी आहे त्या जमिनीवरची जी माती आहे, सॉइल आहे ती आपल्याला काय करायची आहे? ऑब्झर्व करायची आहे. आणि वेगवेगळ्या प्रदेशामध्ये असलेली जी माती आहे त्याचा कलर, त्याचा फील, त्याचं टेक्स्चर आणि त्याची साईज, त्याच्या पार्टिकलची साईज आपल्याला ऑब्झर्व करायची आहे आणि ती नोट करून ठेवायची. ओके.
सो डू यू नो मध्ये आपल्याला दिलंय ह्युमस इज द लेअर फॉर्म्ड ऑन soil due to the decomposition of dead plants and animals by microbes. Human supplies nutrients to the soil. Humus is also important for aerating the soil and for holding water in the soil. The proportion of humus in the upper layer of good fertile soil is about 33% to 50%. म्हणजे काय म्हटलंय तर जे ॲनिमल्स असतात आणि प्लांट्स असतात यांच्या मायक्रोब्स मार्फत डिकम्पोजिशन होऊन म्हणजे काय होतं ते कुसतात आणि मातीमध्ये सॉइलमध्ये त्याचा काय होतो तर एक लेअर तयार होतो, थर तयार होतो आणि त्यालाच काय म्हटलंय तर ह्युमस असं म्हटलंय. ह्युमस सप्लायज न्यूट्रिएंट्स टू द सॉइल. म्हणजे ह्युमस जे आहे ते ह्युमस काय करते तर लँडला पोषक घटक पुरवण्याचे काम करते. ओके, न्यूट्रिएंट्स टू द सॉइल म्हणजे पोषक घटक पुरवण्यास मदत करते. ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर एरिएटिंग द सॉइल अँड फॉर होल्डिंग वॉटर इन द सॉइल. म्हणजे काय म्हटलंय तर जमिनीमध्ये मातीमध्ये हवा खेळती ठेवणं आणि मातीत पाणी धरून ठेवण्याचं काम हे कुणाचं असतं तर ह्युमसचं असतं. द प्रपोर्शन ऑफ ह्युमस इन द अप्पर लेअर ऑफ गुड फर्टाईल सॉइल इज अबाउट 33% टू 50%. म्हणजे चांगली जी सुपीक मृदा असते, सॉइल असते, त्याच्या वरच्या लेअरमध्ये ह्युमसचं प्रमाण, ह्युमसचं प्रपोर्शन किती आहे तर 33% टू 50% एवढं आहे. फॉरेस्ट ऑन लँड गॉट buried underground due to the great upheavals that took place on the earth many ages ago. म्हणजे एक काळ असा पण होता की तेव्हा अर्थवरती अशा काही गोष्टी घडल्या, अशी काही उलथापालथ झाली ज्यामुळं काय झालं तर जमिनीवरची जी जंगलं होती, जे फॉरेस्ट होते ते जमिनीमध्ये गाडले गेले, म्हणजे भूगर्भामध्ये गाडले गेले होते. आफ्टर दॅट द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फोसाईल फ्युएल्स फ्रॉम द रिमेन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स टूक प्लेस अंडरग्राउंड. मग त्यानंतर काय झालं, मग लिव्हिंग थिंग्सच्या मृत अवशेषांपासून फोसाईल फ्युएल बनवण्याची जी प्रक्रिया होती ती जमिनीमध्ये भूगर्भामध्ये घडत होती. We get fuels like petrol, diesel, kerosene, paraffin and other useful minerals like tar and wax from the fossil fuel called crude oil. So आता यातून आपल्याला काय मिळालं तर पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन आणि इतर सुद्धा जे युजफुल मिनरल्स आहेत जसं की टार आणि वॅक्स म्हणजे काय तर डांबर आणि मेण यांसारखे युजफुल मिनरल सुद्धा, युजफुल पदार्थ सुद्धा आपल्याला मिळाले. Living things use land, water and air available on earth and so does man. However, the portions of these resources that are actually put to use are very small as compared to the whole earth. Look at the following table. म्हणजे अर्थवर जमीन, पाणी आणि हवा यांचा वापर, यांचा यूज लिव्हिंग थिंग्स करतात आणि या घटकांचा माणसं त्यांचा रिसोर्स म्हणून यूज करतात. तर आता हे जे रिसोर्सेस आहेत ज्याचा माणसं उपयोग करत असतात तर यातील जे डिरेक्टली वापरले जाणारे रिसोर्सेस आहेत तर ते पृथ्वीमध्ये किती प्रमाणामध्ये आहेत तर आपल्याला एक खाली काय दिलंय टेबल दिलाय. लुक ॲट दॅट फॉलोइंग टेबल. यामध्ये आपल्याला लँडचं पर्सेंटेज किती दिलंय तर 29% दिलंय. पोर्टेबल वॉटर और फ्रेश वॉटर, फ्रेश वॉटर किती आहे 0.3% आहे आणि ऑक्सिजन किती आहे तर 21%. अर्थवरती लँडचं, फ्रेश वॉटरचं आणि ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे हे आपल्याला या चार्टमध्ये दिलेलं आहे. Even in these small proportions, the resources shown in the above table are sufficient for all living things. म्हणजे या रिसोर्सेसचं प्रमाण जरी खूप कमी आपल्याला दिसत असलं तरी सुद्धा अर्थवरती जेवढे काही लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना ते पुरण्याजोगं, त्यांना पुरेसे एवढे रिसोर्सेस अवेलेबल आहेत. ओनली इट इज व्हेरी नेसेसरी फॉर मॅन टू कंट्रोल हिज ग्रीड. म्हणजे मानवाने स्वतःच्या हव्यासावर नियंत्रण ठेवणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे, नेसेसरी आहे. In other words, he must use these resources judiciously with the awareness that they are meant for all other living things and not just for mankind. म्हणजे हे जे रिसोर्सेस आहेत यांचा काटकसरीने जर आपण वापर केला, यूज केला तर माणसांच्या सोबतच इतर जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना सुद्धा या रिसोर्सेसचा पुरेपूर वापर करता येईल हे माणसाने लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. सो आता इथे इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क मध्ये काय दिलंय बघूया आपण.
India Meteorological Department IMD was established in 1875 for studying the weather in the Indian subcontinent. The main function of this institute is to observe the weather and to make weather forecast. This institute also conducts research related to changes in weather, makes forecast about rains and studies the developments related to global warming. म्हणजे इंडियन सबकॉन्टिनेंट जे आहेत, भारतीय उपखंड आहेत, यांच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट IMD ही जी इन्स्टिट्यूट आहे, ही जी संस्था आहे ती क्रिएट केली. आता ही जी संस्था आहे ती वेदरचं म्हणजे हवामानाचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी, वेदर विषयक अंदाज वर्तवण्यासाठी म्हणजे याचे मुख्य कामच आहे. This institute also conduct research related to changes in weather, makes forecast about rains and studies the developments related to global warming. म्हणजे याशिवाय हवामान बदलाविषयीचे जे संशोधन आहे, जे रिसर्च आहे, त्याचबरोबर रेनचं म्हणजे पावसाचं सुद्धा किंवा अंदाज आहे, तसेच जागतिक तापमान वाढीबाबतचे सुद्धा ऑब्झर्वेशन ही संस्था करत असते. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, तर जागतिक तापमान. सो नेक्स्ट आहे व्हॉट वी हॅव लर्न, म्हणजे आपण पूर्ण चॅप्टर मध्ये काय शिकलो याची समरी इथे आपल्याला या चार्ट मध्ये दिलेली आहे. द एलिमेंट्स अवेलेबल in nature which fulfill the basic needs of living things are called natural resources. म्हणजे लिव्हिंग थिंग्सच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्या डे टू डे लाईफ मधल्या ज्या गरजा आहेत, त्या गरजा भागवणारे आणि नेचर मधून मिळवणारे जे घटक आहेत, यांना काय म्हटलंय, तर नॅचरल रिसोर्सेस असं म्हटलंय. The elements available in nature which fulfill the basic needs of living things are called natural resources. Air, water and land are important natural resources. The important natural resource कुठले आहेत, तर air, water and land. Soil has both biotic and abiotic constituents. तर मातीमध्ये, सॉइलमध्ये अबायोटिक आणि बायोटिक असे दोन प्रकारचे घटक असतात. There are many constituents of air such as nitrogen, oxygen, carbon dioxide, inert gases, water vapor and dust particles. म्हणजे एअरमध्ये, हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, इनर्ट गॅसेस, वॉटर वेपर म्हणजे काय, तर ज्याला बाष्प असं म्हणतात, म्हणजे पाण्याची वाफ, आणि डस्ट पार्टिकल्स सुद्धा असतात. डस्ट पार्टिकल्स म्हणजे काय, तर धुलीकण. द ओझोन लेअर इज द प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ, म्हणजे ओझोनला काय म्हटलंय, ओझोन लेअरला द प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ अर्थ असं म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे, तर सन पासून, सूर्यापासून येणारे जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत ते ओझोन लेअर काय करतो, स्वतःमध्ये ॲब्झॉर्ब करतो, म्हणूनच ओझोन लेअरला द प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ अर्थ असं म्हटलेलं आहे. नॅचरल रिसोर्सेस शुड बी यूज्ड केअरफुली अँड स्पॅरिंगली. तर नॅचरल रिसोर्सेस जे आहे त्याचा आपण काटकसरीनं आणि काळजीपूर्वक केअरफुली त्याचा वापर करणं खूपच गरजेचं आहे. सो फ्रेंड्स, आज आपण इथेच थांबूया. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फर्स्ट चॅप्टर नॅचरल रिसोर्सेस एअर, वॉटर अँड लँड हा कंप्लीट केलेला आहे. या चॅप्टरचा एक्सरसाइज, या चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर्स आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत. कंप्लीट एक्सरसाइज आपण सॉल्व करून घेणार आहोत. आणि या चॅप्टरचे प्रिव्हियस 2 लेक्चर व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की बघा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या दोन्ही व्हिडिओजचे लेक्चर्सचे लिंक्स प्रोव्हाइड करणार आहे. त्या लिंकवर क्लिक करून ते तुम्ही दोन्ही सुद्धा लेक्चर्स बघू शकता. सो फ्रेंड्स, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय फॉर नाव, टेक केअर.